जंगलाचा गीतमेवा या गीतसंग्रहाचे जन्मदाते श्री शिशुपाल सोनोनी हे एक अवलिया व्यक्तिमत्व असलेले वनाधिकारी आहेत. त्यांच्या जीवनातील चढउतार, सुखदुःख व यशशिखरे ही वनश्रीच्या सानिध्यातच त्यांनी पार केलेली आहेत. त्यांच्या प्रत्येक यशामागे वनदेवतेचाच वरदहस्त असतो. वनदेवतेच्याच प्रेरणेने त्यांनी ही काळजाला भिडणारी वनगीते लिहिली आहेत. त्यांच्या या वनगीतामुळे वनसंवर्धनाची जाण जनमानसात वाढेल याबाबत मला यत्किंचितही शंका नाही. निसर्गाबद्दल असलेली तळमळ व त्या तळमळीतून ओघावत्या शैलीतली केलेली गीतरचना यामुळे ही गीते लोकांच्या मनात भिडतील व त्यातून पर्यावरणाबद्दल व निसर्गाबद्दल जनसामान्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जागृती होईल याची मला खात्री आहे. त्यांच्या या उपक्रमास माझ्या हार्दिक शुभेच्छा. एकीकडे वने नष्ट होत आहेत आणि दुसरीकडे ज्या माणसाला ह्याचा दुष्परिणाम सहन करावा लागतोय तोच माणूस सुस्त आहे, झोपेत आहे आणि माणसाचं हे निसर्गाच्या असमतोलाकडे दुर्लक्ष करणं त्याच्याच जीवावर उठणार यात शंका नाही. हा माणूस असाच जर झोपेत राहिला तर मात्र ह्या माणसाचं भविष्य फार विदारक आहे यात शंका नाही. पण हे बदलता येऊ शकतं. पण केव्हा? तेव्हाच जेव्हा हा झोपेतील माणूस जागा होईल तेव्हाच ना. वनीकरणाचे काम पवित्र यात शंका नाही तीळ मात्र. वनीकरणाचे काम पवित्र यात शंका नाही तीळ मात्र. समुदायाने सुरू करा सत्र रे राखू शुद्ध पर्यावरणाला. मानसा जग आता रे लागवणी करण्याच्या कामाला. रस्त्याच्या दुतर्फाची झाड वायू प्रदूषणाचा करती मूड. रस्त्याच्या दुतर्फाची झाड वायू प्रदूषणाचा करती मूड. करुनिया गट लागवड रे मदत करा विकास साधण्याला. करुनिया गट लागवड रे मदत करा विकास साधण्याला. मानसा जग आता
लाग वनीकरणाच्या कामाला, लाग वनीकरणा